आता आम्ही ठेवला आहे चहा. आता बॅकग्राऊंड बघू शकता चेंज आहे, कारण की मी आहे मम्मीच्या घरी. डायरेक्ट पिल्लूला शाळेत घेऊन मी इकडे आले मम्मीकडे. इथे ठेवलं मस्तपैकी चहा. आता चहा पितो आणि थोडीशी फ्रेश झाली मस्तपैकी. त्याला फ्रेश झोपली होती मी. ॲक्च्युली मला जायचं होतं मार्केटला, पण मी मार्केटला नाही गेली. थोडं कॅन्सल झालं. शॉपिंगसाठी जायचं होता. मम्मी बोलते का थांब 2 दिवस, आपण जाऊ नंतर. सो मी थांबले. बघू आता कधी जायचं कधी नाही. आणि बरा पण वाटत नाही. आजचं वातावरण आमच्या इकडे एवढं थर्ड क्लास वातावरण आहे ना. आणि वांजल्याला पण जायचं आहे. तिकडे पण आमचे जे काका आहेत ना, म्हणजे माझे चुलत सासरे पप्पांच्या मामाचे आहे, म्हणजे पप्पांचे भाऊ मामी भाऊ ते वारले. सो तिकडे पण जायचं आहे बसायला उद्या किंवा परवा. बघू जसं काय होते जर्नी तुमच्या जोडीला मी शेअर करेन. तर प्लीज आपले सबस्क्रायबर नाही वाढत आहेत, आपले सबस्क्राईब करा चॅनल. भरपूर लोक आपले व्हिडिओ बघतात पण ते सबस्क्राईब नाही करत. तर ज्यांनी नाही केलं त्यांनी सबस्क्राईब करा. आणि व्ह्यू पण चांगले येतात ते. सो खरंच खूप सर्वांना थँक्यू, कारण की खरंच सगळ्यांना ब्लॉग आवडतात ना. घरचेच मंडळी सध्या तर घरचेच बघतात ते. सो सगळे व्हॉट्सअपला कमेंट पण करतात का म्हणजे खरंच चांगले असतात ब्लॉग असं तसं. समजून घ्या थोडा. सो मस्तपैकी चहा बनवला आहे. आता चहा प्यायला आम्ही तिघंच आहेत, मी मम्मी बाळा आणि पिल्लू. काय माहिती चहा पिते का नाही पिते. आणि पप्पा झोपलेत. बघू तरी थोडंसं चहा आहे अजून. त्याचं पेल बाळा. अभी चाय लेके जाते हम. मम्मी गेले फ्रेश व्हायला. बाळा मी मम्मी आम्ही तिघं जरा मस्तपैकी चहा पिऊ संध्याकाळच्या. आणि जर कुठे जायचं असेल तर जाऊ बघू. संध्याकाळी 5 वाजल्यापासून गाडी लाईट गेले. 8 वाजत आलेले आहेत. इथं पिल्लूची मैत्रीण आणि पिल्लू खाली खेळून आल्यात. निर्वी बोलते मेरे भी हाथ पैर धो लो यहाँ पे, और द्रोणा का कपड़े पहन के बैठी है निर्वी भी, है ना निरू. सो या दोघांची मस्तपैकी मी तयारी केलेली आहे दोघींची. आणि थोडेसे भांडे लावायचे. ते थोडेसे नाही म्हणजे लईच भांडे लावायचे आहेत. जरा त्यांना गळून दिली तर भांडे लावायचे आहेत. आणि पिलूच्या पप्पा येणार आहेत. सो जराशी थोडे हातपाय वगैरे धुवून बसलेली आहे. तर आजचा दिवस कसा गेला, एकदम सिम्पल आणि साधा गेलेला आहे आजचा दिवस. तर तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढे काय होतं ते दाखवतेच. सो गाईज मी मस्त इथं ब्रेड गरम करते आणि ते उसळ आणि ते कांदा कोथिंबीर आणि ती उसळची शेव आहे ना ती पण काढते मस्त की. आज आम्ही खाणार आहोत मिसळ ब्रेड. आणि इथं चिकन पण आहे, दुपारचा भात पण आहे, चिकन भात. ते काय आता खायची आमची इच्छा नाही म्हणून आम्ही हे करायला घेतलं. तुझे पप्पा मस्तपैकी मिसळ त्यांची सजवली. ब्रेड कुठे आहेत? किती लागले दाखव ना. लागले दाखव. कशी वॉटरमेलन खाताना अख्खं गाण केलं तिने. गाईज माझी बहीण आले. तिचा अवतार बघू शकता तुम्ही उन्हात अनातून. मी दाखवलंच. गाईज माझी बहीण आले, कॉलेजून आले डायरेक्ट. मग काय होतं अवतार होते सगळ्यांचा. नाही तर डब्बा दिलाय माझ्या मामीनी तर मला बोलते तुला नाही जावायला दिलाय. मग घे जावायला. आता मी खाणार नाही, आता मी रागवले. बाबा माय गॉड दिल को छू लिया. गाईज माझा अवतार बघू शकता. ले गाणेरडा आहे. जाऊ दे. हा का बघितलं गाईज. आता मी कोणाची कोण नाही, मला कोण विचारणार पण नाही. आता या दोघांच्याच बाता. आता आम्हाला वालीत टाकतील लोक. नाही पोर पण. सो गाईज आमच्या मोठ्या मामीने मला आवडतो या म्हणून जवळा आणि भाकरी दिल्यात बनवून. गोडांब्याने मी खातो. मटन मच्छी सगळीच खातात. कॉपीराइट दिला. मटन मच्छी सगळी खातात. मटन मच्छी पण आवडते मला. पण जो सुकी मच्छी आवडते मला. आमच्या घरच्यांना सगळं माहिती आहे. कसा दिया
जी सुकी मच्छी मला आवडते तेवढी मला मटन मच्छी पण नाही आवडत. म्हणून नाही तर तुम्ही बोलायला का मामीने काय जवला पाठवलंय भाकरी आता कोणी पण बनवतो. मग गाईज खरंच मनापासून त्यांना माहिती बारीकपणापासून मला सुकी मच्छीच लय आवडते. मटन मच्छी मला जास्त आवडत नाही. म्हणून आमच्या मामीच आम्हाला याच. आणि आधी मामी आली तिने कसा बोंबील आणि या आणल्या होत्या भाकरी तशा या मामीने आता मला पाठवलंय. या आमच्या मोठ्या मामीने पाठवलं म्हणजे दियाच्या मम्मीने. तर जावायची रिॲक्शन बघू शकता. थँक्यू बोल. थँक्यू सासूबाई. काय आम्ही चाललोय कल्याणला या दोघी आणि पिल्लूला ठेवणारे घरी कारण की पिल्लूला मस्ती करायला म्हणून. सगळं आम्ही आता पोहोचलोय कल्याणला. पिल्लूच्या पप्पांचे जे फ्रेंड आहेत त्यांना काहीतरी द्यायचं होतं त्यांच्यासाठी. तर इथं आलेलो आहोत आम्ही. एरिया बघू शकतो किती भारी आहे. खूप मस्त एरिया इथे. न्यू बिल्डिंगच झाले वाटते. भारी एरिया पण. इथे गेलेत पिल्लूचे पप्पा. काय काम आहे का मग त्यांच्या मित्राच्या. मी थांबले इथेच. थोडीफार शॉपिंग करायची. बघू दाखवते तुम्हाला काय काय शॉपिंग करायची काय काय नाही. काय आम्ही आले शॉर्मा घ्यायला. माझ्या मित्राचं दुकान आहे. शॉर्मा घ्यायला तिथं. हा निकाला निकाला गोड आंबे तिथं बसतो. इथं सेंचुरी शाळा आहे. सेंचुरी शाळेच्या एक्झॅक्ट समोरच गाडी लागते. आता आलो आम्ही मटण घ्यायला. एवढा या माझ्या हातात देवा. एवढा सामान या माणसाने माझ्या हातात दिलंय. बघू शकतो बघा. आणि आता गेलेत मटण घ्यायला. मेवणी आलेलं मेवणी. डीमार्टला पण जायचं सामान घ्यायला पण आता एवढं सामान घेऊन आपण डीमार्टला नाही जाणार. आम्ही जाऊ उद्या डायरेक्ट. गाईज रात्रीचे वाजले 12 आणि आताशी मी जेवायला घेतले चिकन ना भाकरी. टाईमच भेटला नाही जेवायला. कधीपासनं काम करत होती. अजिबात टाईम नाही भेटला. सो आताशी खाते मस्तपैकी जेवण. आणि पिल्लूच्या पप्पाने मला न्यू रिंग घेतली बघा. वाव चांदीची आहे का. याचं बॉल नकली आहे. सो गाईज मला नवीन अंगठी केली ती तुम्हाला दाखवायची बघा. कशी नकली वाटते पण ती आहे चांदीची. सो मस्तपैकी आमचा पूर्ण दिवस छान गेलेले आहे. तुम्हाला कसा वाटला कमेंट्स करून नक्की सांगा. आणि आता वाजलेले आहेत 3:19. बाकीचा साक्षी गेला. सो आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्हाला पुढे कसे ब्लॉग बघायला आवडतील ते नक्की नंदिनी गोडंबे या यूट्यूब चॅनलवरती कमेंट करून सांगा. सो आजचा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला. तुम्हाला असं वाटत असं की दिया कुठे. सो दिया जरा उभं काढणं कमेंट्स मध्ये सांगा. उवांचं औषध. कारण की आमच्या दियाला कॉलेजमध्ये जाऊन सगळ्या मुलींच्या तिच्या डोक्यात उवा गेला. त्यामुळे असं काहीच नाही. आम्ही मजा करतोय कारण की आम्ही 3 वाजेपर्यंत कंटिन्युअली मस्ती केलेली आहे. दीदीला उद्या वांडल्याला जायचं आहे तर त्यासाठी आता आम्ही चाललेलो आहे. तर बघ तिचा व्हिडिओ मध्ये पण असा कारण की इन्स्टाला मला सवय लागली ना असं. हे बदललं ओव्हर जोकिंग. कसा तर सो आमचा ब्लॉग कसा वाटला नक्की आम्हाला कमेंट्स करून सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि अजून पुढे जाम भारी आमच्या साक्षीचे पण मस्तपैकी 50K कंप्लीट होणार इंस्टावरती. सो त्याची आम्ही पार्टी करायला पण अजून एकदा जाऊन जरा इंस्टावरती भक्ती मस्की म्हणून सर्च करा. इथलं ज्यांना इंस्टावरती फॉलो करायचं त्यांनी इंस्टावरती जाऊन हिला फॉलो करा. आणि मी डिस्क्रिप्शनमध्ये एक दिवसासाठी फॉलो बॅक पण भेटेल. आणि डिस्क्रिप्शनमध्ये मी हिची फॉलो लिंक तुम्हाला पाठवेल इंस्टाग्रामची. तर तिथे जाऊन क्लिक करा आणि हिला फॉलो करा. आणि आपल्या सबस्क्रायबर वाढा. कारण की आपले सबस्क्रायबर जे आहेत ते 290च्या वर जातच नाहीयेत. आता मंथ कम्प्लीट झालाय पण 200 वरच्या पुढे जात नाहीयेत. डेली ब्लॉगिंग करून पण काही म्हणजे एक हेच नाही. माझं इंटरेस्टच गेलाय ब्लॉग करायचा. आता जर सबस्क्रायबर वाढले करेल ब्लॉग, नाही वाढलं तरी करेल. कारण जरा इंटरेस्ट म्हणजे असं तुम्ही पण म्हणजे जर सपोर्ट केला तर मग
जरा बरं वाटेल. जर सपोर्ट नाही करत आहेत तर ती पण कंटाळा करते ब्लॉग करायला. आता जसं मला इंस्टाकडनं सपोर्ट यायला लागलाय तर मी रोजच्या व्हिडिओ वगैरे टाकायला चालू ब्लॉग केलं. आहेत मस्त पेंडिंग आहेत ब्लॉग, पण माझी इच्छा नाही ब्लॉग अपलोड करायची, कारण की आपले सबस्क्रायबरच वाढत नाही. आणि आपल्या सबस्क्रायबर का वाढत नाही, आपले जे वयोगटातली माणसं आहेत ना, म्हणजे यूट्यूबवरचे, ते आपले यूट्यूबवरचे माणसं आहेत 25 ते 35च्या दरम्यान आहे. 25चे जे मुलं वगैरे आहेत ते काय जास्त, कारण की हा डेली रुटीन ब्लॉग असतात माझे, म्हणून त्यांना काय एवढं इंटरेस्ट. आणि जास्त वयोवृद्ध जी माणसं आहेत ना ती आपले ब्लॉग बघतात. सो काय काय लोकांना ते ब्लॉग आपले शेअर पण करता येत नाही ना, सबस्क्राईब पण करता येत नाही, कारण की आम्हाला नोटिफिकेशन येते किती एजचे लोक आपल्या ब्लॉग बघत असतात. पण ॲक्च्युली अशी गंमत झाली ना का त्यांना शेअर करता येत नाही आणि सबस्क्राईब पण करता येत नाही. विषय काय आहे, ब्लॉग बघतायत तुम्ही पण तुम्ही सबस्क्राईब नाही करत आहे. ते तुमच्या बाजूला तिथे सबस्क्राईब हा नाव लिहिलेलं असेल, बेल आयकन असेल बेल आयकन पण क्लिक करा, तर जेणेकरून ब्लॉग टाकून ते पहिल्यांदा तुमच्यापर्यंत पोहोचतील. सो गाईज, आजचा ब्लॉग इथंच संपवतोय आम्ही. तुम्ही आमच्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. सो बाय बाय, गुड नाईट, टेक केअर. सगळ्यांना कीप सपोर्टिंग, बाय. सो गुड मॉर्निंग गाईज, हॅपी संडे. संडेला आपला नेहमीप्रमाणे ब्लॉग असतो, पण आज आम्ही चाललो आमच्या गावी वांजळ्याला. आमच्या बाबांचा 10वा आहे तिकडे. पिलूच्या पप्पा इथे गाडी काढतात ते. माझी पण तयारी झाली. पिल्लू गेले गाडीमध्ये बाळामामाच्या, आणि आज मी साडी वेअर केले, म्हणून थोडासा बोले ब्लॉगमध्ये टाकू दे. सगळ्यांना आमच्या वांजळ जाताना बघ किती मस्त आहे. त्याला क्रिकेटही होणार येत नाही. आजींच्या इथला वडापावले भारी भेटतो. आम्ही मुरबाडला आलो नाही, ते वडापाव खातो. लांब घेतला. सो आता वांजळ्यावरनं चाललो घरी. संध्याकाळी जायचं आहे आम्ही त्याच्या बड्डेला. आम्ही त्याचा बड्डे सेलिब्रेशन करायचं आहे. मग कसं सेलिब्रेशन होतं तुमच्या जोडला शेअर करते. काही आम्ही तर कधीपासून वाट बघतो की आमची. सो आता आम्ही निघालो. आता पटकन जातो, तुम्हाला दाखवतो. थांबलेत बाई तर. चला चला, हॅपी बर्थडे. बघू शकता बड्डे का अफगाणी बेटू पिलू. चला चला, थांबा जरा. चला पुढे चला. काय आता आम्ही आलो आहोत इथं मस्तपैकी पोरींचा खेळला बघा. काय काय नको नको, नंतर जेवून आलो आम्ही. जेवून आलो आता नाही, आपण आलो ना. पिल्लू आता नाही. पिल्लू परत एकदा आलो आपण. जरा आम्ही त्याला आमच्या आवडलंय. परत एकदा मस्त. हॅपी बर्थडे टू यू. नाही ग नाही काय, आम्ही परत एकदा आलोय. पिलू थांब जरा. सोनू पिलू थांबा जरा. इकडे बघा, आपण का आलोय. पिलू हे आपण का आलोय इथं. काय हॅपी बर्थडे बोल मम्मीला. बिट्टू हॅपी बर्थडे बोल. बिट्टू
हॅपी बर्थडे अमिता. बोला ना का तुम्ही हे बरवा दोघांना. आम्ही त्या पापड भरवायला घेतलंय. मस्त. तुम्ही पण भरवा. बघ ना इथं. हॅपी बर्थडे आम्ही. थँक्यू सो मच. खूप भारी वाटला. चला चला चलो अभी बाय बाय. चलो अभी आता आईस्क्रीम खायची. हा चला 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 चला. काय आता आम्ही निघालो. जेवण वगैरे झालेलं आहे. बाहेर आलो. जाम गरम व्हायला लागले. आम्ही निघू. बाहेर निघू. निलेश गोडंबे बघा निघालेला आहे कधी. गाडी बिडी तयार आहे. आईस्क्रीम. गाईज आमच्या बिट्टूला आईस्क्रीम पाहिजे. बिट्टू झोप नाही आली ना. उद्या पेपर आहे. सर्दी होईल सर्दी. उद्या संडे आहे ना.